होता म्हणून अली आदिल शहाने आपला दरबार भरवला आणि त्या ठिकाणी विडा ठेवला आणि अली आदिल शहाची आई बड़ी बेगम हिने आवाज दिला, कौन जाएगा और छत्रपति को शिवाजी को पकड़ के लाएगा। पण सर्व सरदार एकमेकांकडे पाहू लागले आणि त्यांच्यात कुजबूज सुरू झाली। म्हणले, ओ शिवा, ओ दख्खन का चूहा, ओ लुटेरा, कहते हैं वो जादूगर है, सुना है कि भूत भी उसकी सुनते हैं। आणि त्या ठिकाणी कोण जाएगा वहां मरने, त्या ठिकाणी एक आवाज, एवढ्या आवाजांमधून आवाज आला, मैं जाऊंगा और शिवा को पकड़ के लाऊंगा। सर्वांच्या नजरा तिकडे गेल्या। पाहिलं तर भला मोठा 7 फुटाचा जणू की कलियुगातला राक्षस जप 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 त्या ठिकाणी चालत आला आणि विडा हातामध्ये उचलला आणि त्या ठिकाणी हसायला लागला। विडा उचलला आणि सांगतो, म्हणले, मैं जाऊंगा और उस काफिर को पकड़ के लाऊंगा, बड़ी बेगम आप चिंता मत करो। त्या ठिकाणी सर्वांना चिंता पडली की आता कसं होईल राजाचं, या वादळापासून कोण वाचवेल राजाला। आणि तो निघाला आता आपल्या हिंदूंच्या मंदिरांवर त्या ठिकाणी वार करण्यासाठी निघाला आणि हिंदूंचा आस्थेचा विषय म्हणजे मंदिर। आणि त्याने आधी भवानी मातेचं मंदिरात गेला आणि भवानी मातेची मूर्ती त्या ठिकाणी भगवली। एवढंच नाही तर पंढरपूरला जाऊन त्या ठिकाणी पांडुरंगाच्या मंदिराची सुद्धा हानी केली। राजांना हे बघवत नव्हतं, पण राजे योग्य वेळेची वाट त्या ठिकाणी पाहत होते आणि ती योग्य वेळ आली। खानाचं त्या ठिकाणी राजांना पत्र आलं, शिवा आप हमारी शरण में आ जाओ और मैं हमारे सब सारे गढ़ किले वापस कर दो। राजांनी उत्तर पाठवलं, खान साहब आप हमारे पिता के उम्र के हो, हम आपसे डरते हैं, एक काम कीजिए, आप प्रतापगढ़ के पास आ जाइए, हम आपको आपके सारे गढ़ किल्ले वापस कर देंगे। आणि त्या ठिकाणी खानाने होकार दिला आणि त्या ठिकाणी खान आला प्रतापगडच्या पायथ्याशी। खाना येऊन पोचला, प्रतापगडच्या पायथ्याशी येऊन पोचला। सर्व जनता त्या ठिकाणी चिंतेत पडली की आता कसं होईल राजाचं। आणि इकडे राजे देखील चिंतेत पडले आणि राजे आऊसाहेबांकडे गेले। म्हणले, आऊसाहेब आता आम्ही काय करावं। आऊसाहेब सांगतात, म्हणले, राजा चिंता करू नका, तुमचं जर काही बरं वाईट झालं तर आम्ही संभाजी राजांना तुमच्या गादीवर बसवू आणि सर्व राज्यकारभार त्या ठिकाणी चालवू। हे आशा भागेला तो छावा, मानला साठे जावा, डोक्यात वजनी मिटावा, भेटला आऊसाहेब म्हणजे साक्षात वाघिणच। राजांच्या वेळेस आऊसाहेब गर्भवती राहिल्या आणि त्यांना 7व्या महिन्याला त्या ठिकाणी डोहाळे लागले। डोहाळे कशाचे होते? मुलतांच्या मातीचे होते का? नाही, कारण मुलतांची माती जर खाल्ली तर सुलतानच जन्माला येईल। डोहाळे होते, डोहाळे असे होते, आणा दांडपट्टा आणा, मला घोड्यावर बसवा, घोड्याची सवारी करायची आहे आणि त्या ठिकाणी स्वातंत्र्याची निर्मिती त्या ठिकाणी करायची आहे। आऊसाहेब बसला घोड्यावर, अशी टाच मारली घोड्याला, आणि अशा वाघिणीच्या पोटी 19 फेब्रुवारी 1630 रोजी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा त्या ठिकाणी जन्म झाला। बोला छत्रपती शिवाजी महाराज। आता राजे त्या ठिकाणी हळूहळू मोठे होऊ लागले, ते मित्र जमवू लागले। मित्र काही एका जातीचे नव्हते, 18 प्रगट जातीचे मित्र होते आणि ते मोठे झाले आणि सर्व मित्र घेऊन राजे त्या ठिकाणी रायरेश्वराच्या मंदिरात गेले आणि महादेवाच्या पिंडीवर त्यांनी रक्ताचा अभिषेक केला आणि शपथ घेतली, स्वराज्याचे भांगर
कमी पुरत प्रेम झाला शिवाजी असे अनेक किल्ले जिंकले राजांनी, अनेक किल्ले जिंकत इथपर्यंत आले आणि आता संकट मोठं होतं. सगळी जनता घाबरत होती की आता कसं होईल आमच्या राजाचं. पण राजा घाबरत नव्हता, कारण तो वाघ होता आमचा राजा. राजा घाबरला नाही. राजाने प्रतापगडच्या पायथ्याशी त्या ठिकाणी शामियाना उभारला आणि खान त्या ठिकाणी येऊन पोहोचला. भेटीची वेळ ठरली. दोघांबरोबर 2-2 अंगरक्षक त्या ठिकाणी होते. राजांबरोबर जीवा महाल आणि गंगाधर पंत होते आणि खानासोबत सय्यद बंडा आणि भास्कर पंत होते. या ठिकाणी तयारी चालली होती. राजांनी डोक्यामध्ये जिरेटोप घातला, अंगामध्ये चिखट घातलं, हातामध्ये वाघ नका घातली आणि एका हातामध्ये बिछवा घेतला आणि राजे निघाले खानाच्या भेटीला. त्या ठिकाणी दरबारापर्यंत आल्याने त्या ठिकाणी सय्यद बंडा उभा दिसल्यावर राजांनी सय्यद बंडाला बाजूला करायला सांगितलं आणि राजे खानाजवळ पोहोचले. खान त्या ठिकाणी उठून उभा राहिला. खानाने हळूहळू राजाची मान दाबायला सुरुवात केली. मान दाबून चिलखत फाडायला सुरुवात झाली आणि राजांना त्या ठिकाणी लक्षात आलं की खानाने आपल्यासोबत दगा केलाय. म्हणून राजांनी एका क्षणाचा विलंब न करता आपल्या हातामध्ये असणारी वाघ घेतली आणि खानाच्या पोटामध्ये टाकली. खान त्या ठिकाणी ओरडू लागला, दगा दगा, काफिरोने दगा किया. आणि राजांनी सर्व आतड्या खानाच्या पोटातल्या बाहेर काढल्या. तेवढ्यात त्या ठिकाणी सय्यद बंडा राजांवर वार करण्यासाठी पुढे सरसावला. इकडे जीवा महाराजांचं लक्ष गेलं. एका दाटपट्टीच्या वारामध्ये त्या ठिकाणी सय्यद बंडाचा खात्मा त्या ठिकाणी केला आणि तेव्हापासून मन तयार झाली. होता जीवा म्हणून वाचला शिवा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. माता जिजाबाई साहेब की जय. तांदूळ शिजतो त्याला भात म्हणतात, तांदूळ शिजतो त्याला भात म्हणतात आणि महाराष्ट्रामध्ये राहून माझ्या राजांचं नाव घेत नाही त्याला गद्दाराची जात म्हणतात. ही धनाचा लोभ करू नका. असं जर